कुठं जायचं आपल्याला आज? तर आपल्याला जायचं आहे, आपले गुरुमौली आहेत का त्यांनी एक उपक्रम राबवलेला आहे, झाडे लावा झाडे जगवा. सगळ्यांकडून एक एक झाड लावण्यात आलंच पाहिजे. हा, आणि तेच त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहोत, झाडे लावण्यासाठी, की आपल्याकडून पण झालं पाहिजे, आपला पण त्याच्यात सहभाग पाहिजे. तर मित्रांनो, हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी आम्ही पण आज जाणार आहोत. म्हणजे आमच्या तालुक्यातर्फे जिल्ह्यातर्फे आम्ही पण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर. तर आम्ही कुठं जाणार आहोत ते शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ आवडला का आमचा ते पण सांगा. इथं चालू आहे आपलं झाड लावण्याचं काम. गुरुमौली नरेंद्राचार्य महाराज संस्थाना हे उपक्रम चालू आहे. तर चालू आहे तिथे झाडं लावायला सगळेजण, सगळे सेवेकरू आहेत माऊलीचे. स्वती घेत आहे आता खड्डा गेला. कुठे घ्यायच खड्डा आता? हे झाड लावायचं आहे बदामाच, भरपूर लावले, आता हे लावायचं एवढं राहील, म्हणजे भरपूर लावायचं राहील. बस तेवढंच, छोटं झाड आहे हे लय. पाय दिंडी पण आली इकडं, ते पहा वारकरीची दिंडी, शेगावची दिंडी, आता पंढरपूरची दिंडी चाललेली आहे. पहा तिकडं पण माणसं आहेत. आता इथं आमचे सगळे सेवेकरू करू फोटो घेण्यासाठी उभारलेले आहेत. इकडं आलेले आहेत आम्ही आता फोटो म्हणजे झाड लावण्यासाठी. आता ह्या बांधाच्या कडीने असे झाडं लावायला चालू इथं. स्वातीने घेतले झाड आता कशाचं? जांभळीचं. कोणतं झाड आहे? जांभळीचं झाड आहे. आता हे लावायचंय तिकडं. मामा म्हणते तर त्यांच्या घरापाशी लावायचंय, म्हणजे त्यांना तिथल्या तिथं जवळ जांभूळ बसून खाता येतं, म्हणून तिकडे लावायचं. आता ही जांभळीच्या झाडाची लागण इथं चालू आहे आता. बरे जांभळं खायला पण येणं होईल ना आपलं. हा, आता लावले. जांभळ कधी येते काय माहित, पण आता लावायला आता 2-3 वर्ष लागतील ना जांभळे यायला. किती वर्ष लागते मामा? 2-3 वर्ष. जांभळीची झाडं लवकर येते पटकन. पाणी असले येते लवकर. पाण्याला आता असं झाडं लावलीत मामा, एक असे ड्रिपची नळी काढायला पाहिजे. हां हां, आता ही अशीच लाईन, अशी खाण्याचे लावा, पेरूचे, अशी पूर्ण लाईन लावायची त्या झाडापर्यंत. ह्या झाडाच्या पलीकडून पेरूचा बाग आहे, आणि हा जो इकडं दिसतोय हा चक्कूचा बाग आहे. हा, आणि हा इथं आहे तो आवळीचा बाग, आवळा मस्त. हा, चिंचाच झाड आहे ना. वल्ली माती टाकल, वल्ली वल्ली पाऊस